वसई येथे 3 चाकी टेम्पो व ॲक्टिवा दुचाकीचा भीषण अपघात, मुलीचा जागीच मृत्यू। वसई पश्चिम येथील होळी या ठिकाणी एका 3 चाकी टेम्पो व दुचाकीचा भीषण अपघात बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजताचे सुमारास घडला। अपघात इतका भीषण होता की दुचाकीवर एका मुलाबरोबर स्वार मुलीचा जागीच मृत्यू झाला। होळी येथील 4 रस्त्यावर पंचवटी येथे राहणारी खुशी परब वय अंदाजे 17 ते 18 वर्षे एका नातेवाईकासोबत ॲक्टिवा दुचाकीवरून वेगाने जात असताना समोरच्या गल्लीतून एक तांदूळाची गोणी भरलेला छोटा 3 चाकी टेम्पो येत असताना दोन्ही वाहनांची जबरदस्त धडक झाली आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला व मुलास गंभीर दुखापत झाली आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सदर मुलीच्या मृतदेहास DM पेटीट रुग्णालयात नेण्यात आले। तसेच 3 चाकी टेम्पो चालकास कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे। दोष कोणाचा होता हे अद्याप कळू शकले नाही। धन्यवाद। टेम्पोला इकडेच होता का? टेम्पोला आता माझी काहीच नाही आणि त्याशीच बोललो। ते गल्लीतून बाहेर आला, ते सिलो होता ना, टेम्पोला सिलो होता का? आम्ही झोपलेला आवाज आल्याबरोबर आम्ही आलो। आता ते तो सांगतो खूप आम्ही प्रयत्न केला सांगते हिला हे करायचं, पण हे फास होतो इकडेच ते उडली तिकडेच गाडी इकडे नको तिकडे आता कोणी काढल्या त्याच्यामध्ये त्याच्या आणि नंतर मग त्याला उचलायला घेतलं, अरे उचला ते उचला असं सांगितलं तेव्हा ते मावशी आले कुठून होते? ते असं आले का कसं आले? ते टेम्पो कुठून आला ना, ते म्हणजे सुनेला तिला माहिती, सुनेला सांगते ती तुम्हाला सांगेल कुठून आला। टेम्पो इथूनच आला वाटते आणि ते असे आले। अच्छा, टेम्पो इथून आला आणि ते इथून आला। ते फास्ट होते का रिक्षा? कोण दोघं फास्ट होते का? आणि ते दुसऱ्या याच्यात होते पंचवटी, ते त्यांना कुठचे आहे कुठे ते विचारले का तुम्ही? कुठचे तिची गाडी मुलगा होता, पाणी वगैरे दिलं आम्ही। मुलगाला काय लागणार नाही ना? मुलगाला पण लागलं। मग ही गाडी अशी आली का? हे टेम्पो आले असे आले नाही? ही गाडी कोण टेम्पोवाला फास्ट होता का? बाईकवाला फास्ट होता का? बाईकवाला पोरी जागावरच हे त्याचं काय कुठे लागला? कुठे पोरीला सगळं गेलं का? साधारण किती वर्षाची असेल ते मुलगी? कारण तो पोरगा नाही किती वर्षाची असेल? असं 20-22 असं मला वाटते, कारण ते मोठं आहे, मस्त चांगली मस्त। दोघं भाई बहीण होते का? ते जो सांगत होतो मी तुझी कोट तिकडे बसलेला त्याला पाणी दिला, आता तो गेला निघता ते कारण ते त्या बाजूला माझी रिलेटिव्ह आहे, पण तो कोणाला सांगत होता माझी बहीण आहे। आता तो नक्की कोण फ्रेंड आहे सांगता येत नाही। हो, तो सांगतो मी पंचवटीचा, आम्ही पंचवटीतून आले, मी रिलेटिव्हला बोलावले, ते सगळे येतील सांगते, फोन केला त्याला तरी काय माहीत आहे इकडे काय झालं ते नक्की। इस चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें।